काय? अगं मी जरा आराम करत होते. चेहरा का पडलाय असा? आईनं आराम केलेला बघवत नाहीये काय तुला? आई काय काय करतेस तू? म्हणजे तुला कळत नाहीये का? तुला कळवून घ्यायचंच नाहीये? हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? आता काय केलं मी? आई तू तू माझ्या सासरी निघून आली आहेस आणि अधीराशी भांडण झाले म्हणून जर आली असशील तर हे अधीराचं माहेर आहे. हा, मग हे माझ्या मुलीचं सासर पण आहे. मग माझ्या मुलीच्या सासरी जर का मी आले तर माझं काय चुकलं? नाही नाही नाही, तू मुलीकडे वगैरे आलेली नाहीयेस. तू मुद्दाम हे सगळं वाढवायला आली आहेस. अरे काय बोलतीयस तू? तुला माहिती आहे ना घरामध्ये काय काय चाललेलं आहे ते? नाही नाही, तू सांग मला, मग तिथे मी जाते. ठीक आहे, देवळात जाऊ, धर्मशाळेत जाऊ, कुठे जाऊ सांग. तू सांग की तिकडे मी जाते. माझ्याकडे तर काय पैसे नाही आहेत, फुटकी कवडी नाही आहे मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहायला. मुळात हे सगळं करायची गरज काय आहे? अरे मला मुश्किल झालं होतं त्या घरामध्ये राहायला. सुखानं जगू देत नव्हते ते लोक मला. अगं तू अधीराचं जगणं कठीण करून ठेवलंय साई. म्हणजे तू तुझ्या आईची बाजू घ्यायची सोडून काल आलेल्या मुलीची बाजू घेतीयस का? ती श्रीमंत आहे म्हणून? काय? तू बरी आहेस ना? श्रीमंती कुठून आली? वागण्याचा मुद्दा आहे आई. तुझ्या लेखे ती अल्लड असेल, तिला नीट गोष्टी कळत नसतील, आता संसार करता येत नसेल. फेअर इनफ. घरात नवीन आलेल्या मुलींना ह्या गोष्टी कळायला, नवीन कुटुंबाशी ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो आणि त्यात काही चुकीचं नसतं. हो. अगं तू मोठी आहेस ना, तू काय केलंस? तू घेतलंस समजून तिला? तू सांभाळून घेतलंस तिला? नाही केलंस ना यातलं काहीच. सतत तिला टोमणे मारलेस, तिच्या माहेरचा उद्धार केलास, तिच्याबद्दल बोलत राहिलीस. उलट ह्या सगळ्यात तर तिने समजून घेतला आई तुला. प्रत्येक वेळी केलंय आणि तिने हे. आणि आज तुमच्यात इतका वाद झाल्यावर तू इथे निघून आलीस तिच्या माहेरी. ही कुठली रीत आहे आई? कालपासून तुला मी इतके फोन केले, तू एकही फोन उचलला नाहीस माझा. आणि बरोबर तू उचलणार नव्हतीसच, कारण तुला हे सगळं करायचं होतं ना. तेव्हा बोलणं झालं असतं तर गोष्टी सॉर्ट झाल्या असत्या, पण नाही. तुला इकडे येऊन सगळं बिघडवून टाकायचं होतं. कालच बोलणं झालं असतं तर ह्यातला सगळा गुंता सुटला असता. म्हणजे गुंता सुटला असता? कसला गुंता सुटला असता? काही आपलं बोलणं गुंता सुटला. तू कोण एवढी मोठी लागून गेलेली आहेस गुंता सोडवायला? मी तुझी आई आहे का तू माझी आई आहे? नाही, मला बोलावं असं वाटतं. मला नाही, मूड नव्हता माझा तुझ्याशी बोलायचा. आई मुळात प्रयत्न करायला हरकत काय आहे? प्रत्येक विषय तुला टोकालाच का न्यायचा असतो? कधीच दुसऱ्यांना समजून घेत नाहीस, फक्त स्वतःचं खरं करतेस का आई? अधीराशी बोलून थोडंसं ऍडजस्ट करून तुम्ही दोघीही एका घरात सुखाने राहू शकता, हे तुला माहितीये. पण तू यातलं काही करत नाहीयेस. आम्ही सगळ्यांनी किती वेळा तुला सांगायचा प्रयत्न केलाय, पण तू कोणाचंही काही ऐकून घेत नाहीस. आई तुला हवंय काय? का तू अशी वागत राहतेस? रोहनने अधीराला सोडून द्यावं असं वाटतंय ना तुला? काय बोलतेस? मी असं कसं करेन? हो, मग काय हवंय? अधीराने पाय धरायचे तुझे, घरातले सगळ्यांनी तुझं कौतुक करायचं, तुझ्याकडे लक्ष द्यायचं, तुझी सेवा करायची. दॅट्स इट. या सगळ्यांनी शांत होणार आहेस का तू? काही सारखं पैसा पैसा. इतकी वर्ष झाली बघते मी, बाबांना सतत ऐकवत राहतेस तू. काय कमी केलंय ग त्यांनी तुझं? आणि सांग मला, अधीराने काय ग कुठला बडेजाव मिरवलाय घरी येऊन आपल्या? तू राहतेस तिच्या बरोबर, मग तुला नाही कळणार. पण मी ओळखते तिला.